मार्लेश्वरला जाता जाता रस्त्यात एक हॉटेल आहे, ते इतकंच छान आहे. टॅटू देखो नॅचरली. इथं फक्त दिव्यांचा प्रकाश असतो, लाईट. जय ललित ललित साबळे गावच्या दर्शनासाठी शुल्क इथं 30 रुपयाचं पेड करून आपण मध्ये एंट्री करतो. हिंदी सूचना, अंग प्रदर्शक, असभ्य, अशोभनीय, तोकडे वस्त्र तसेच भारतीय संस्कृतीचे पालन करावे, अवश्य केलंच पाहिजे. आज वेशभूषा जी आपल्या भारतीय संस्कृती जी आहे ते त्या पद्धतीने घातलंय, कारण आम्हाला माहित होतं मंदिरात जायचं आहे. वरती जाण्यासाठी एकूण 520 पायऱ्या आहे, पण पायऱ्या एवढ्या काही जड नाही, एकदम पसरट आहे, म्हणजे सपाट चालतोय असं वाटतंय. तरी ते असे लव्हेंडर कलरची छान छान फुलं लागले आम्हाला. तर इथे आम्हाला कोकम दिसले. एरवी सिरप बघतो, पण हे कोकम आपण भाजी टाकतो ना आमसूल येते, हे कोकम आहे ना. कोकम आहे, ओरिजिनल आंबट लागतं का? आंबट गोड असतं बघा ना, आमसूल वेगळं आणि हे वेगळं का? हां, हे ओरिजिनल आहे, हे ओरिजिनल फळ आहे, ते नॅचरल फळ आहे. ईश्वर हॉटेल लक्षात ठेवा, समोर बघा. काचेच्या बरणीत तर स्टीलच्या डब्यामध्ये ठेवायचे. याचे फायदे काय? पित्त, उष्णता, ऍसिडिटीसाठी, रक्त शुद्ध करते, काविळामध्ये कमी करते. हां बर. तर असा मस्त निसर्ग दिसतोय. पाऊस पडून गेलेला आहे, थंड वातावरण आहे, पायऱ्या चढायला अजिबातच जड जात नाही. आणि आता मी जे कोकमचं जी टेस्ट घेतली तिथे ते अतिशय सुंदर आहे. एरवी आपण फक्त सिरप घेतो, पण इथं कोकम आहे, तर मी तो जाताना घेऊन जाणार आहे. माकड़, ओ माय गॉड, लक्ष्य को क्या दिख गया? उकडीचे मोदक पण मिळतील इथे, ऑर्डर केली की आपण घेऊन. आणि इकडे खूप सारा असा जंगल आहे. आणि उंच उंच असे डोंगर आहे, चारी बाजूनी पूर्ण असं डोंगर आहे, आणि मध्यभागी आपण चालतोय. बर, काय घेऊन चालले होता? माल. हे बघितलं धबधबा वाहत असेल लक्ष. पावसाळ्यात इतकं भारी वाटत असेल ना, चारी बाजूने धबधबे दिसत असते. हा, कर्णेश्वर म्हणत होते ते, कर्णेश्वर ना. हा, कर्णेश्वर चांगलं आहे. संग म्हणत होते ना. हा, बाटे बीच जवळ आहेत. आमच्या चिल्लर मंडळीवरनं लक्षात येत असेल की पायऱ्यांचा उतारा थोडा संबंध आहे, म्हणजे सहज लोडिंग वाहने पण तुमचे लोडिंग मानवी वाहने सुद्धा सहज चालू शकतील. जास्त दमछाक न करणारा असा सोप्या पायऱ्या आहेत. नाशिकवाल्यांच्या भाषेत नवशा गणपती. कोकम
काय पावशेर आहे? शंभरला पाव आहे. टेस्ट तर करू बघ. अहो गोड आहे खाण्यासाठी, खाऊन जा गोड आहे. हे खायचं आहे पिक्चर येताना आठवण येताना एक पीस खाऊन जा त्याला. टेस्ट करून बघ त्याला. हे वाळलेलं आहे का? वाढलेल्या जेवणाचा प्रयत्न भाजी वरणात टाकू शकता. आमसूल सारखं. आमसूल हे खायचं पिक्चरसाठी. ऍसिडिटीला उठला डोकले बघ. येताना आठवण यायला लावली. नाव ठेवतो हे बॉर्डर लावून लक्षात ठेवा. दुकानात नाव ठेवतो. येताना आठवण यायचं गेला. आता एवढ्या वेळ आपण चढलो, आता उतरायच्या पायऱ्या आहे, म्हणजे आता आपण उतरतोय. इकडे खाली धबधब्याकडे जायसाठी इथे दरड येण्याची शक्यता असल्यामुळे रेंगाळत राहू नये, थांबू नये, कारण इथं मोठा असं पहाड सारखं आहे ना, म्हणून पडू शकतो, दरड कोसळू शकता. आणि पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे सगळा ओलावा आहे. आणि इकडे आहे ना खाली धबधब्याकडे जाणारा हा रस्ता आहे. तर आता आपण चाललोय मंदिराकडे. इथे मी बेलपत्र आणि नारळ घेतलं आणि आता निघालोय आम्ही मंदिराकडे. बाप्पाची गुफा आहे. तर आता आम्ही इथे पोहोचलेलो आहे. इथून मस्तपैकी धबधबा पण दिसतोय आणि दर्शन झालं का तिकडे जाणार आहे. आणि इथे हे देवस्थान आहे, तिथे लाईट वगैरे मध्ये नसते, सगळे दिव्यांवरच दिसतात. तर चला आपण जाऊया. बरं, असं ऐकलं होतं, असं ऐकण्यात आहे की या मंदिरामध्ये कृत्रिम लाईट नसतो, फक्त दिव्यांच्या दीपमालेच्या उजेडामध्येच देवाला उजळलेलं आहे, देवाचा गाभारा उजळलेला आहे. बघू आपण. चल घेऊन जा. जय ललित साबळे गावच्या दर्शनासाठी जवळ आलेले आहेत. येता शक्ती येता भक्ती देवा तुमची पूजा सेवा केलेली आहे. हात भेट नाराज होते मान्य करून घ्या. मनात त्यांच्या इच्छा परिपूर्ण करा. संपूर्ण कुटुंबात नोकरी धंद्यात सुख शांती द्या. सुखी देवा सुखाचा मार्ग द्या. निरोगी आरोग्य द्या. अशी देवा त्यांच्याकडनं जेव्हा तुमची वर्षानुवर्ष सेवापूजा करून घ्या. सुखात जेव्हा प्रवास करा, तेव्हा त्यांना सन्मान करा. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला देवा. ओम नमः शिवाय. लक्ष ठेव, उजव्या हाताने ठेव. तर थांबले लक्ष घेतलं. मला या पोरींना लावून द्या. नको पाहिजे सगळी सेवा दिव्यावरच होते. पूजा सेवा इकडे माणसं मी आता आहे ना धबधब्याकडे नाही जमत आहे. आमचं दर्शन वगैरे झालं आणि मंदिर बघितलं असेल तुम्ही, एकदम गुहेमध्ये आहे आणि तिथं फक्त दिव्यांचा प्रकाश असतो, लाईट वगैरे नसते, कारण पूर्ण दगडी गुफा आहे. आणि ह्या मंदिराच्या पूर्ण चहूबाजूंनी मोठे मोठे डोंगर आहेत. पावसाळ्यात तिकडनं फुल धबधबे वाहतात. अजूनही धबधबा चालू आहे. इकडनं हा असा उंच असा झरा वाहतोय.
आली मी थांब. धबधब्याकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे. इथून खाली जिना दिलेला आहे, तिथे आपण डायरेक्ट धबधब्यापर्यंत जाऊ शकतो. फुल पावसाळा असतो तेव्हा हे बंद असतं, खाली जाऊ देत नाही. वरतूनच आपल्याला बघावं लागतं कारण इकडनं पूर्ण सगळ्या बाजूने धबधबे वाहत असतात. आणि आता दिवाळीत आलो आहे तरी एक धबधबा चालू आहे कारण कालच रात्री इकडे पाऊस पण झाला आम्ही जिथे मुक्काम होतो. आवडला ना जयश्री? मस्त ना. 2-3 डोळे येते धबधब्यांचे आहे ना, ते याच्यासारखं आहे ते वगैरे झालं. आणि आता आम्ही निघालोय दुसरीकडे. तर इथलं क्लायमेट मला खूपच आवडलं, खूप म्हणजे प्रचंड. तुम्ही नक्की व्हिजिट द्या मार्लेश्वर एकदा तरी या. आणि मी तर म्हणाल का पावसाळ्यात तुम्ही या, कारण इथं जो पावसाळ्यातला निसर्ग बघायला भेटेल धबधबे तो कुठंच नसेल असं मला वाटतं. आणि खूप छान आहे प्लेस, एकदा तुम्ही नक्की या. तर इथं ठिकठिकाणी असे धबधब्यांचे हे दिसतात. तिथे एक मोठा धबधबा वाहत होता आणि पावसाळ्यात तर हे पण वाहत असेल. ते दगड पाहिलं का कसे मोठे अडकलेले तिथं, जोरात येईल असा खाली. आपण बीच वर छापा लक्ष्य को टैटू बना रहे हैं, आर्ट है ना, नॅचरली टॅटू. एकदम छान. बघू बघू, खूप भारी आलं एकदम. अजून लव्हेंडर फ्लॉवर आहे बघ इथं. मामी नक्षी पाडून द्या मामी. थांब 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 लक्ष. तरी हा पानांचा चल, पकड, मी करून देते. छापा तयार होतो. भगवान इथे 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 एकदम जोरात. ये लक्ष्य की टैटू देखो नेचुरली. बाप रे, ओ माय गॉड, बहुत बढ़िया है. ये लाईट आहे दुर्लभ आला. चल इकडे. मला काही दुख हा त्याला तर काही झालं नाही. हिला क्या लगेच. भारी हो. वा 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 वा. सोबत तू स्ट्रॉंग आहे. मला काही दुखलं बी नाही, जोरात केलं. मम्मी एवढा मला चला आता मम्मी ज्यूस घ्यायचं का टॉयस? तर असे छान छान फुलं आपल्याला इथे रस्त्यात बघायला मिळतात. आणि आता बऱ्यापैकी खाली उतरून आलोय आम्ही. चलो. मम्मी ज्यूस घ्यायचं का टॉयस? हो रे, घेऊ ना. पण बीच मध्ये तुझा मोबाईल. आपण बीच मध्ये टॉयस घेऊ. मंकी कुठे गेले रे लक्षू? इथंच होते मंकी, तुला बघून आले होते ते. काय करू त्याच? मामा काहीतरी घेऊन. ते तर रेंज नाही ना, तू ऐकलं का? इथे वरती आल्यावर फोन पे वगैरे काहीच चालत नाही कारण मोबाईलला एक काडी सुद्धा रेंज नसते. आणि म्हणून कॅश घेऊन यावं खालून, कारण मला कोकम वगैरे घ्यायचं होतं पण राईट. मशरूम पाहिले का? मशरूम. यस मशरूम. चला. काय बनवायचंय? खवा बनतो का? याच्यात काय टाकलंय आता? म्हणजे ते वेगळंच काहीतरी दिसतं. खवा बनवण्याचं मशीन भारी आहे ना. खाली काही हिट देता का त्याला? हिट आहे इलेक्ट्रिक वर. खवा बनवण्याचं मशीन पा. खवा खवा इलेक्ट्रिक मशीन आहे तो.
हिट घालून मिळते आणि मग त्याच्यावर चालतं ते. हा बर का. चला. लाकडी वस्तू बनवली नाही ना. गाडी पाय गाडी. बघू ते तिकडे रेंज नाही. लाकडी पासून का बांबू? नाही लाकडी प्युअर लाकूड आहे. हा का. मार्लेश्वरीत आले तर त्याची दर्शनाची वेळ आहे सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत. म्हणजे नंतर कदाचित अलाउड नसेल आणि इथं पूर्ण घनदाट जंगल आहे त्याच्यामुळं रात्री तर वर येऊच देत नाही. तर आमचं दर्शन वगैरे झालं. आम्ही आता निघालोय पुढे जाण्यासाठी बीचवर. तर आता आम्ही मार्लेश्वरला गेलो होतो आणि मार्लेश्वरला जाता जाता रस्त्यात एक हॉटेल आहे. ते इतकंच छान आहे. हॉटेल टाईप जगदंबा धाबा येतो एकदम. आणि इथे याच्या साईडला एक छान नदी वाहते. एकदम छान वाटतं अशा निसर्गामध्ये. आणि इकडे हे हॉटेल आहे. खूप छान हॉटेल आहे. इथे झुणका भाकर भेटते. निसर्ग सानिध्यात हे हॉटेल आहे. जर तुम्ही मार्लेश्वरमध्ये येत असाल तर या हॉटेलला नक्की व्हिजिट द्या. एकदम छान निसर्ग सानिध्यात असं हॉटेल आहे. मार्लेश्वर दर्शन घेतलं आणि इथे एका ठिकाणी जेवण करायला थांबलोय ना. मी सापी पाहिला. कुठं? इथं तिकडं ते आपण पाहिलं. आमचं लोकेशन आज जेवणाचं किती छान आहे. नदी काठी. एक काम करायचं आठवण करून द्या. काय पाण्याजवळ जाईल. हो जाऊ दूर गेले आता. शेजारी असा नदीचा आवाज. बस दादी. झुणका भाकर किती सांगितलं? प्रत्येकी 2-2 सांगितले. मॅगी 2, मिसळ 2 आणि हा चपाती तिकडे दे 2 दे. तर आम्ही मागवले इथं झुणका भाकर. भाकर म्हणजे कोणती असते? तर तांदळाची भाकर. आम्हाला वाटलं बाजरीची मिळेल पण इकडे शक्य नाही. तर मिळाले आम्हाला तांदळाची भाकर, चपाती, बेसन, ठेचा, कांदा आणि पापड. आणि इकडे हिने घेतलेली आहे मिसळ. छान आहे का ग मिसळ? आणि हे दोघं मॅगीवाले त्यांना तात्पुरता मिसळ दिली खायला. अंजर चढली झाडावर. टायगर पाहिलं सूट. टायगर केवढी मस्त आहे. कसे बार पाहते ना. तर आमचं इथे जेवण वगैरे झालं आणि आता मी निघतोय पुढे बीचवर जाऊया किंवा पावसला. अजून ते नक्की ठरले. सगळं घेतलं ना. काय राहिले का? कुठं? म्याव.
आपण मॅगी मस्त खाल्ली. काय मला तर मॅगी नाही आवडलं तुमचं. जेवण केलेलं आहे. तिथलं नाश्ता आणि जेवण एकदम छान होतं. आणि ते मी मिसळ खाल्ली होती आणि मम्मी त्यांनी पिठलं झुणका भाकर घेतली होतं, ते पण एकदम छान लागलं. आणि लक्ष्मण त्यांनी मॅगी खाल्ली होती. आता आमचं जेवण झालं आहे. आम्ही आता निघालो स्पॉट बघायला मध्ये. आणि मग आम्ही स्पॉट सर्व इथले कवर केले का मग आम्ही जाणार आहे पावसला. तिथे बीच आहे एकदम छान, तर आम्ही तिकडे जाणार आहे आता. पाहू शकता तुम्ही एकदम छान निसर्ग आहे. लक्ष तू काय खाल्लं? सोप खाल्ली. अजून काय खाल्लं? बाजू सागर. बाकी काहीच नाही खाल्लं. मी काय तिखट खाल्लं. काहीच नाही खाल्लं. मी